नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर माझे चालू आहे आता इथे सकाळची लगभग म्हणजे 8 वाजेपर्यंत माझं सगळं म्हणजे सकाळची जे कामं असतात ना आपली ती सगळे आवरलेले आहेत। आणि आता मिस्टरना जायचं होतं ऑफिसला, तर इथं माझी तीच तयारी चालू होती। त्यांना चहा पाणी द्यायचं, किचनची जे आपले कामं असतात ते पण करायची, भाजी राहिलेली होती भाजी करायची होती, इथं त्यांना चहा देत होती मी। तर इथं मला करायची होती बटाटे आणि वाटाण्याची भाजी। तर सकाळी म्हणजे खूप अशी गडबड राहते सगळ्याच म्हणजे सगळ्याच ताईंना राहत असेल ही गडबड बरं का, पण ते आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे। कारण कसं आपलं बाळ आपलं म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांना सगळं व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे। तर इथं माझा स्वयंपाक पण चालू होता आणि बाकीचे जे कामं होती ना वरवरची ती पण चालू होती। आणि इथं कसं आहे थोडी घाई होती त्यामुळे आहे ना इथं थोडा चहा माझं खाली सांडला होता, तर मी काय केलं लगेचच पाणी टाकून दिलं त्याच्यावर। नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण दुसरं परत काहीतरी ठेवतो गॅसवर आणि परत मग ते जे आपलं खाली काही सांडलेलं असलं चहा वगैरे दूध वगैरे तर ते एवढं काळपट होऊन जातं, एवढं खराब होऊन जातं, डाग पडून जातात। तर ते अजिबात गॅस घासल्याने सुद्धा निघत नाही, खूप असं घाण दिसतं। त्याच्यामुळे आहे ना जर आपलं काही सांडलं तर लगेचच पाणी टाकून घेत जा, म्हणजे कसं ते असं जळत नाही आणि असा डाग पॅक होत नाही। तर माझी चालली होती इथं सकाळी स्वयंपाक करण्याची घाई, तर त्याच्यात पाणी आलेलं होतं। म्हणजे पाण्याचा टायमिंग नाही आमच्याकडं, पाणी म्हणजे रोज येतं, नाही सॉरी एक दिवसाआड येतं, पण कसं येतं माहिती का टायमिंग नाही आहे, कधी पण येतं, कधी सकाळी लवकर येऊन जातं, कधी 9-8, कधी दुपारी येतं, कधी असं म्हणजे टायमिंग नाही आहे, कधी पण येतं दिवसभरात। तर आज मग स्वयंपाक करत होती तेवढ्यातच पाणी आलं, म्हटलं मग पाणी पण भरून घेते। इथं माठ आहे ना मी भरून ठेवते थंड पाण्याचं, म्हणजे कसं दिवस आता ऊन पडायला लागलंय म्हणून बरं राहतं दिवसभर थंड पाणी प्यायला। तर इथे एक माठ एक हंडा भरून ठेवते, तो दिवसभर कसा पण पुरून जातो, मस्त धुवून चून भरून ठेवला तर बरं असतं। स्वयंपाकाला पण चालू पाणी लागलं तर घेता येतं, तसं मी जरी भरूनच घेते स्वयंपाकासाठी। आणि इथं हंडे पण घासून वगैरे भरून घेत आहे, कारण कसं फिल्टर बसवलेलं नाही आम्ही, फिल्टर बसवायचं बाकी अजून। तर इथं आम्ही हंडे वगैरे भरून ठेवतो, म्हणजे कसं एक दिवस आड करून येतं ना, मग एक दिवस पुरायला पाहिजे पाणी, तसं पाणी आम्ही स्टोअर करून ठेवतो। 2-3 हंडे किंवा माठ वगैरे असं सगळं भरून ठेवतो, मग होऊन जातं एक दिवसासाठी। तर इथं म्हणजे सगळं म्हणजे कामं करण्याचे म्हणजे चालू होतं। इथं आता मला भाजी करायची होती, तर वाटाणे बटाट्याची मला भाजी करायची होती, तर ते मी शिजायला टाकून दिले। म्हटलं 2 शिट्ट्या होईपर्यंत इथे लगेचच मी पाणी भरून घेते, तोपर्यंत आपल्या कुकरमध्ये जे टाकले ते पण मस्त शिजून होईल आणि पाणी पण भरून होईल। तिथं पाणी खाली आपण हे ठेवतो ना स्टँड, त्याच्या खाली धूळ वगैरे बसून जाते, तर ते मी सगळं पुसून वगैरे घेतलं आणि हंडे वगैरे भरून ठेवले सगळं व्यवस्थित तिकडचं करून घेतलं सगळं। मग इकडं किचनकडे आले परत, तर किचनकडे मग चहा वगैरे प्यायचा होता अजून, तर तो पण चहा करून दिला मामाने त्यांना। असं ज्याची अंघोळ झाली त्याला लगेच चहा करून द्यावा लागतो। आणि इथं मग मी लगेच भाजी करायला घेतली, कारण त्यांचा पण टाईम होत होता 9 वाजता ते जाता, मग 9 वाजेच्या आत मला स्वयंपाक रेडी करावा लागतो। आणि मग कसं मी सकाळी लवकर जरी उठले ना मग बाकीचे मला कामं असतात। सकाळी सासूबाई पण जातात ड्युटीवर 8 वाजता, मग त्यांना पण करून द्यावा लागतो स्वयंपाक। आणि त्याच्या आधी मग परत देवपूजा वगैरे, देवपूजेतच माझ्या म्हणजे 1 तास जातो। मला अध्याय वगैरे वाचायचे राहतात, स्वामी महाराजांचे अध्याय वाचते किंवा जप करते, त्याला अर्धा तास जातो। आणि आपली देवपूजा राहते ना त्याला अर्धा तास जातो, असा माझा 1 तास जातो। परत झाडझूड करायची, रांगोळी काढायची, हे सगळी जे सकाळचे कामं असतात ना ती मला सकाळीच करायला आवडतात। कारण कसं आपण आधी स्वयंपाक करून घेतो, मग ते करत बसतो, मग ते परत मला चांगलं नाही वाटत किंवा असं प्रसन्न पण वाटत नाही घरात। असं कसं आधी जे कामं सकाळची असतात ना ते करून घेतली तर छान वाटतं। मग स्वयंपाक मी नंतर माझं मॅनेज बरोबर करून घेते, मला स्वयंपाकाला वेळ नाही लागत, मी 15 ते 20 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक करू शकते। मिस्टरांचा आवरेपर्यंत मी माझा स्वयंपाक करून घेते, म्हणून काही टेन्शन येत नाही, म्हणून मी सकाळची कामं सकाळीच करून घेते। तसं केल्याने कसं घरात सुद्धा प्रसन्न वाटतं। तर इथं बघू शकता सगळं भाजी वगैरे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे। आणि इथं जो राडा पडलेला आहे किचनचा, आता तो मला सगळं आवरायचं आहे। मिस्टर गेले कामावर, मग निवांत झाले, मग आता कसं निवांत मी आवरू शकते। तर चला मग मी आता मस्तपैकी आवरून घेते। इथं भाजी होती ना ती पण मी डब्यात काढून घेत आहे। डबा म्हणजे एवढी भाजी लागते आम्हाला, आम्ही तिघजण राहतो घरी, मग आम्हाला एवढी भाजी होऊन जाते।
तर आता बघू शकते किती राडा झालेला आहे. तो चहा वगैरे काही सांडलं ना तर ते मी पाणी लगेच टाकून दिलं गॅसवर. म्हणजे कसं माझा स्वयंपाक झाला आणि मी लगेच गॅसवर असं पाणी टाकून दिलं. ते कसं डाग वगैरे म्हणजे जास्त पॅक होत नाही आणि लगेच पुसल्याने वगैरे निघून जातो. मग म्हणून लगेच पाणी टाकून देत असते मी. आणि ते कड्या पण म्हणजे त्याचं ते काय म्हणतात त्याला शेगडे पण लगेच घासायला काढून घेतल्या म्हणजे कसं बरं असतं. तर इथे जे मी भांडे होतात ना साचतात ना तेच लगेच बेसिंगमध्ये टाकत असते. कारण कसं बेसिंगमध्ये आपण म्हणजे कडक भांडे होत नाही. आपण जर सगळे भांडे बेसिंगमध्ये टाकून दिले ना तर आपण कसं परत हात धुवायला घेतो, परत पाणी घेतो कशाला पण, तर ते पाणी बरोबर भांड्यांवर पडतं आणि मग भांडे कडक होत नाही आणि मग घासायच्या वेळेस पण जास्त आपल्याला हे होत नाही, काही म्हणजे असं अवघड जात नाही. तर बरं पडतं असं. म्हणून मी जेवढे भांडे बसतील ना बेसिंगमध्ये बारीक भांडे तर मी सगळे टाकत असते, आपले चहाचे कप वगैरे. कारण ते कसे ते पण असे कडक होऊन जातात, मग घासायच्या वेळेस आपल्याला अवघड जातं, लवकर निघत नाही ते म्हणून. आणि इथे जी भांडी होती ना ती मी सगळी मग एकत्रच घासून घेत आहे. कारण कसं जसं टाईम भेटला तसं करत असते मी. जर आता स्वयंपाक करायच्या वेळेस जर टाईम भेटला तर मी लगेचच घासून घेत असते, नाहीतर मग एकत्रच घासून घेत असते. कसं दोघी पण केलं तरी बरं पडतं. तर इथे सगळे जी मोठी मोठी भांडी होती ना ती बाहेर काढून ठेवली, जी बारीक भांडी होती ना ती मी घासून घेत आहे. कसं मग आपल्या जाळीत पण ठेवायला जागा बरी पडते मस्तपैकी. आणि इथं मी आता किचन धुवून घेणार आहे. कसं रोज रोज पण मी घासत नाही, कसं मग सगळी खराब होऊन जाते. आणि प्लीज व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली घंटीचं ऑप्शन आहे तिथं क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा. जे मी व्हिडिओ रोज अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत जाईल, कळत जाईल की मी व्हिडिओ अपलोड केला असं. तर म्हणून ते ऑलवर क्लिक करत जा आणि व्हिडिओ बघितल्यावर लाईक नक्की करा. तर इथं बेसिंग वगैरे सगळं साफ करून घेते. मी ज्या दिवशी म्हणजे किचन सगळं डीप क्लिनिंग नाही केलं ना त्या दिवशी काय करते माहिती का, जे स्टाईल असते ना त्याच्यावर पाणी असे शिंपडून देते. जे फक्त काय घासते माहिती का, बेसिंग आणि जो आपला नळ असतो ना तो घासून घेते. आणि बेसिंगच्या ठिकाणी जे चिकट वगैरे जागा राहिलेली असली ना ती घासून घेते. मग कसं असतं रोज रोज गॅस घासल्याने ते बर्नर आपले ते पण खराब होत जातात, म्हणून मग ते काही मी रोज घासत नाही. 2 दिवसाआड 3 दिवसाआड असं घासत असते. मग आज जास्त चहा वगैरे सांडला होता ना त्याच्यामुळे मग मी घासून घेतलं. कसं मग जास्त पण खराब झालं तर ते बरं दिसत नाही, व्यवस्थित किचन दिसत नाही. किचन कसं व्यवस्थित सुटसुटीत असं मस्तपैकी दिसलं तर आपल्याला पण काम करायला असं हुरूप येतो आणि छान वाटतं किचनमध्ये पण वावरायला. असं हाव येते नाही का, हाव म्हणत नाही का कामाची, ते हाव येत असते. किचन आपलं स्वच्छ नीटनेटकं सुंदर दिसलं तर मी असंच किचन नीटनेटकं सुंदर ठेवत असते. मला खूप आवडतं किचन सुंदर ठेवायला. म्हणजे खूप छान असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात, असं कंटाळवाण वाटत नाही. तर चला मग मी इथं वरती पुसून घेते आणि त्याच्यानंतर ना मी खाली पण जे आपलं आपण स्वयंपाकाची भांडी वगैरे ठेवत असतो ना, तेलाची किटली वगैरे ते पण लगेच ठेवून घेत आहे. ती मी बॉटल मागवलेली पण त्याच्यात आहे ना अर्धच लिटर तेल येत आहे, म्हणून कसं परत घ्यावं लागतंय. मग म्हणलं चला बघू मोठी बॉटल मागू, तोपर्यंत आपण किटलीच वापरू. आणि हा गवती चहा आणलेला होता तर तो मी कट करून कसं वाळू नये म्हणून ना तो खराब होऊन जातो आपण असंच फ्रीजमध्ये ठेवला तर. मग तो व्यवस्थित कट करून एका डब्यात मी स्टोअर करून ठेवत आहे की जेणेकरून जेव्हा पण लागला तेव्हा पण लगेच काढता येईल, खराब होणार नाही. आणि त्याचं जे असं म्हणजे वास असतो ना तो जाणार नाही. आणि लगेचच इथं कसं करते मी, आता किचन साफ केलं ना मग लगेचच एक कपडा घ्यायचा आणि सगळं आपलं जे वरवरचं जे म्हणजे साफसफाई असतं ना ते करून घ्यायची. मग रोजच्या रोज कसं साफसफाई पण होत असते. किचनमधले जे भांडे वगैरे असतात, काही वस्तू असतात ते पण जास्त खराब दिसत नाही. वरच्यावर कसं आपण साफ केलं ना म्हणजे 15-1 मिनटं जरी दिले ना रोजचे आपल्या किचनला तरी किचन अगदी नीटनेटके सुंदर असं दिसतं, व्यवस्थित दिसतं. जे भांडे कुठं पण झालेले असतात ना आपल्या स्वयंपाकाच्या वेळेस घाई गडबडीत ती व्यवस्थित लगेच ठेवून देते मी. मग नंतर कसं अस्तव्यस्त दिसत नाही पूर्णपणे, असं किचन व्यवस्थित दिसतं. रोजच्या रोज आपण एवढं करत 10-15 मिनटं आपल्या किचनला पूर्ण किचनला दिले तर मग आपण असंच विचार केला ना की चला आवरू नंतर तर किचन एकदम असा कबाडखाना होऊन जातो. मग नंतर खूप असं अवघड जातं आपल्याला आवरायला आणि किचन पण व्यवस्थित दिसत नाही, काहीच नाही. आणि खूप असे घाण होत असते किचनमध्ये, म्हणून कसं व्यवस्थित आपलं रोजच्या रोज आवरलेलं बरं पडतं. आणि इथं जे काही सामान होतं ना
ते आपण राशन घेतो ना तिथं भेटलेलं होतं, राशन घ्यायला गेलो तिथं भेटलं होतं. मग ते एका याच्यात चाळणीत ना मस्तपैकी ठेवून दिलं मी. 4-5 पुड्या होत्या त्या. आणि इथं सगळे डबे जे इकडे तिकडे होत असतात ना ते पण मी व्यवस्थित असे एकसारखे ठेवून देते. म्हणजे कसं मग असं छानपैकी दिसतात एकसारखं व्यवस्थित. आता सगळं जे आवरून घेतलेलं आहे मी, जे कुठं सामान इकडं तिकडं ठेवलं गेलेलं असतं आपलं, म्हणजे एकच हात नसतो ना की कोणी पण येतं कसं काही पण ठेवून जातं ना. मग म्हणून मग आपण किचन साफ केल्यावर आहे ना 15-1 मिनटं देऊन सगळं साफ रेडी करून ठेवायचं. मी इथं हॉलमध्ये आले. इथं मिस्टरांनी कपडे वगैरे इस्त्री करतात रोज. त्यांना कपडे इस्त्री म्हणजे ते बँकेत जातात म्हणून मग रोज इस्त्री करावी लागते. तर इथं मी ती चादर तिथंच ठेवून दिलेली आहे मग त्यांच्यासाठी. मग ते गेले का मग मी अशी आवरून घडी करून ठेवून देते तिथं व्यवस्थित. आणि इथं जे आहे जे टेबल वगैरे सगळं साफ करून घेत आहे. आता झाडू मारायचं आहे. झाडू मारायच्या आत मी सगळे हे कामं करून घेत असते. रोजची अशी डस्टिंग वरच्यावर. म्हणजे मग कसं जास्त अवघड जात नाही, घरात जास्त घाण दिसत नाही, असं अस्तव्यस्त दिसत नाही, घर असं सुटसुटीत नीटनेटके राहते रोजच्या रोज मस्त. आणि हा एक ड्रेस आहे, मी तुम्हाला दाखवला नाही. व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट दिलं होतं आहोंनी, तर तेच मी इथं ठेवत आहे. रात्री आम्ही गेलो होतो तर एक ड्रेस घेऊन दिला छानपैकी. तर इथं जे गहू होते ना ते थोडे निवडलेले होते आजींनी, मग ते तिथंच टेबलवर ठेवून दिलं. आणि हा टेबल कसं बाळाच्या वस्तू पडतात तिथं म्हणून मग कंटिन्यू साफ करावं लागतात. बाळ कसं वस्तू घेतं मग तेच तोंडात घालतं म्हणून व्यवस्थित साफ करून. तर मला काय आता 4-5 दिवस पूजा करायची नाही म्हणून देवघर असं दिसते सुनं सुनं. आणि इथं मी लगेच सगळं साफ करून घेतलं आहे. किचन वगैरे, हॉल वगैरे, जे बाकीचं काही बाहेर कामं होती म्हणजे साफसफाईची ती सगळं अस्तव्यस्त इकडे तिकडे वस्तू पडलेल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि इथं मी आता झाडू मारून घेत आहे. हे असं असतं माझं सकाळपासून तर 11-12 वाजेपर्यंतचं रुटीन. म्हणजे सगळे कामं माझे सेट झालेले असतात रोजच्या रोज. म्हणजे रुटीन असं होतं बरं का, इकडं तिकडं कामं इकडं तिकडं होतात. पण मग कसं काम जेवढीचे तेवढीच म्हणजे रोजच्या रोज तेवढेच असतात. सेट झालेलं असतं की बाबा आज हे कामं करायचेच. तर रोज कसं व्यवस्थित आवरून घेतलं तर बरं पडतं मस्तपैकी. आणि इथं बघा बाळ उठलेलं आहे, ते रडत होतं. मग म्हणून चला म्हटलं आता झाडू मारून घेतलं एकदाचा तर याला घेऊन घेते, थोडं याला मस्त काही खाऊ पिऊ घालते. मग नंतर आपले कामं आहेतच करायला तर ते काम नंतर करूयात म्हटलं. तर आता मी त्याला खाऊ पिऊ घालून घेतलं आहे. आता झाडू मारून घेतलं आहे. आणि कपडे भिजून सकाळीच धुवून टाकले होते मी आज, कारण कसं बाळाचे कपडे वाळत नाही म्हणून म्हटलं मग लवकर धुवून घ्यावं. आणि त्यानंतर मग मला बाथरूम वगैरे सगळं साफ करायची होती. तर इथं मी काय करते बाथरूमला म्हणजे फिनाईल वगैरे पाण्यात टाकते. जे आपली पावडर असते ना निरमा पावडर त्याच्यानेच मी टाकून घेते असं पूर्ण बाथरूममध्ये. आणि सगळी घासून घेते बाथरूम. मग म्हणजे व्यवस्थितपैकी भिंती वगैरे म्हणजे मग आठवड्यात असं डीप क्लिनिंग राहते. म्हणजे भिंती वगैरे मी डीप क्लिनिंग करत असते, पण रोजच्या रोज असं घासून वगैरे घेते. कसं मग वास वगैरे आपलं बाथरूम स्वच्छ असलं तर असं बरं पडतं बाथरूममध्ये यायला, काही वाटत नाही. व्यवस्थित स्वच्छ असलं तर घरात पण असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि इथं बादली वगैरे सगळं धुवून घेत आहे. आणि ते ना मी म्हणजे असं लिक्विड नाही वापरत बाथरूम घासायसाठी, कारण कसं मला सहन नाही होत ते खूप अशी म्हणजे मळमळ डोकं बिकं असं पार चढून जातं. म्हणून मग मी निरमा पावडरने सगळं साफ करत असते फिनाईल वगैरे टाकून. इथं जे वॉश बेसिन आहे ना ते पण रोजच्या रोज मी घासून घेते, स्वच्छ ठेवते. म्हणजे कसं दिवसभर आपण हात वगैरे धुतो तेच डाग वगैरे पडलेले असतात, ते चांगलं नाही दिसत. मग ते पण सगळं घासून घेते रोजच्या कामात. आणि इथं बाथरूम वगैरे आहे ते पण मी रोज साफ करत असते. इथं सगळं मी जे आपलं हार्पिक असतं ना ते सगळं मी ओतून घेते आधी आणि ते पूर्ण घासून घेते. मग जे आपलं फिनाईल वगैरे टाकून आहे ना पहिलं फिनाईलचं पाणी सगळं मारून देते. म्हणजे कसं सगळं ते पाणी निघून जातं. मग आपल्याला म्हणजे स्मेल जास्त असं बाथरूममध्ये गेल्यानंतर असं स्मेल वगैरे येत नाही. मग फिनाईलचाच असं वास दरवळून जातो. मग बरं पडतं आपल्याला बाथरूम घासायला. नंतरून परत फिनाईलचं पाणी टाकून देते, म्हणजे आपलं कसं बाथरूम फ्रेश आणि स्वच्छ राहतं. इथं बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ केल्यावर सगळं हे झाल्यावर म्हटलं आता घर पुसून घेते मस्तपैकी. घर पुसल्याशिवाय कसं फ्रेश वाटत नाही, मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात घर पुसलं तर. असं कसं व्यवस्थित छानपैकी वाटतं घरात. तर इथं हा गॅलरीचा स्पेस आहे पूर्ण बाथरूम वगैरे. इथे सगळे जे कपडे वगैरे असतात ते ठेवतो. ते आधी पुसून घेते वेगळ्या पानाने. मग ते सगळं धुवून चुवून घेतलं का मग घरात येते. घरात सगळं पुसून घेत आहे आता.
कधी म्हणजे असं एक दिवस मी कसं पुसून 2-1 दिवस ते मॉपने पुसलं का मग एक दिवस असं हाताने सगळं व्यवस्थित पुसून घेते, बरं पडतं. मॉपने कसं कोपरा काना असं निघत नाही पुसून, म्हणून मग मॉपने सगळं व्यवस्थित पुसून घेते. आणि सगळं झाल्यानंतर ना आता परत इथं बाळाला खायला करते आणि मग त्याला खाऊ घालते. तर असं असतं माझं सगळं रुटीन, व्यवस्थित मी सगळं ठरवलेलं असतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि माझं हे असं रुटीन तुम्हाला कसं आवडलं का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. नवीन असेल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि आता बाळाला म्हणजे ते पेज करते मी रोज, ते करून आता खाऊ घालून देते. मग त्याच्यानंतर ना त्याची आंघोळ वगैरे अर्धा 1 तास त्याच्यात जाईल माझा. तर चला मग बाय.